स्वागत आहे। आज आपण पितृपक्ष विशेष थापवडी किंवा पातोडी बनवणार आहे। तर चला सुरुवात करू रेसिपीला। त्याला लागणारे साहित्य: कोथिंबीर, 8-9 मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, ओवा, जिरं। आपण मिरची, लसूण, ओवा, जिरं व कोथिंबीर याची वाटण तयार करणार आहे। 1 कप मी बेसन पीठ घेतलेला आहे, पूर्णपणे दाबून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या पाण्याचे प्रमाण योग्य ते होते। आता आपण फोडणीसाठी लागणारे हळद, मोहरी, थोडेसे जिरे, मीठ व सजावटीसाठी खोबरं व कोथिंबीर घेतलेला आहे। तर चला सुरुवात करू। आता आपण मिरची, लसूण, ओवा, जिरं, थोडेसे जिरे आपण फोडणीला ठेवूया यामध्ये आणि थोडी कोथिंबीर घेऊया। हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। आपलं सर्व मिश्रण मी छानपणे बारीक करून घेतले। यानुसार हे मिश्रण बारीक करावे। आता आपण बेसन छानपणे मिक्स करून घेऊ, पाण्यामध्ये त्याचं बॅटर छानपणे तयार करून घेऊ। ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतले आहे त्या कपाने आपल्याला 1.5 कप पाणी घ्यायचे आहे। मी सुरुवातीला 1 कप पाणी घेत आहे। बघू शकतात आपलं पीठ एकदम प्लेन मी तयार करून घेतलेलं आहे। तरी आपण जो अर्धा कप थोडे पाणी राहिलेले आहे ते फोडणीच्या वेळेस वापरणार आहेत। तर चला फोडणीला सुरुवात करूया। आता आपण एक कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊया। मोहरी, जिरं, लसूण मिरचीची पेस्ट, छान परतून घेऊया। अर्धा चमचा हळद। आता आपण पहिले 1 कप पाणी वापरले होते, आता आपण अर्धा कप पाणी यामध्ये वापरणार आहे। याला छान उकळी येऊन देऊ। चवीनुसार मीठ घालूया। आता हे आपण जे बॅटर एकत्र केलं होतं ते पूर्णपणे यामध्ये मिक्स करूया। पुन्हा कमी गॅसवरती याला शिजवून घेऊया। एकसारखा प्लेनपणा याला आला पाहिजे। अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात बनणारी छान अशी पातोडीची रेसिपी आहे। बघू शकतात आपली पातोडी घट्टपणे तयार होत आलेली आहे। बॅटर बघू शकता। वेगवेगळ्या भागामध्ये ह्या पातोडी वडीला वेगवेगळे नाव आहे। कोणी थापवडी म्हणतं, कोणी पातोडी म्हणतं। बघू शकतात छान घट्ट अशी आपली पातोडी तयार झालेली आहे। अगदी 3 ते 4 मिनिटात छान अशी आपली पातोडी तयार होते। परफेक्ट पातोडी कशी ओळखायची झाली तर हे बघा, पूर्णपणे ही छान अशी जोपर्यंत आपल्या हाताला जोपर्यंत चिपकत आहे तोपर्यंत ही पूर्णपणे शिजलेली नाही। ज्यावेळेला ती पूर्ण परफेक्ट शिजते त्यावेळेला ती एकदम छान अशी तयार होऊन जाते। हे बघा, एकदम
4 ते 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया। आता आपण एका ताटाला थोडेसे तेल लावून घेऊ व गरम गरम जे पातोडे आहेत त्या याच्यावरती थापून घेऊया। पॅच्युलाच्या साहाय्याने आपण छान प्रेस करून घेऊ, कारण की पातोड्याचे ज्यावेळेस आपण बॅटर किंवा पिठलं ताटामध्ये घेतो त्यावेळेला ते खूप गरम असतं। जाड बारीक साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातोडीला घेऊ शकता, पण या पद्धतीनुसार पण आपण हे पातोडी थापून घेऊ शकतो, छान प्लेन करून घेऊ शकतो। व थोडी कोथिंबीर घेऊया, हे टाकल्यानंतर पुन्हा थोडेसे थापून घेऊया, त्याने ते छान चिकटून जाईल। छान अशी आपली पातोडी तयार झालेली आहे। तरी मी काजू कतलीच्या आकाराने कट करणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। छानपणे आपली पातोडी तयार झालेली आहे। तरी आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे। रस्सा पातोडी सर्वांच्या आवडती डिश आपण बनवणार आहेत, तर चला रस्सा बनवायला सुरुवात करूया। रशासाठी लागणारा मसाला: हरभऱ्याची डाळ, धने, बाजरी, किसलेलं खोबरं, खसखस, 4-5 लाल मिरच्या, लसण, दालचिनी, 2-3 लवंगा, 1 मसाला विलायची, तेल, मीठ, तिखट, हळद, कोथिंबीर, कढीपत्ता, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मोहरी व कांदा कापलेला। तर चला सुरुवात करूया। आता आपण कांदा, मिरची, हे जे मसाले आहे, खडे मसाले, हे आपण छान भाजून घेणार आहेत आणि हे मसाले आपण फोडणीसाठी वापरणार आहेत। आता आपण एक पॅन वरती खडा मसाला टाकून घेऊ। थोडेसे तेल टाकले मी भाजण्यासाठी। धने, छान अशी खरपूस सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही धने पावडर भी टाकू शकतात, तुम्ही डाळच्या ऐवजी फुटाण्याच्या डाळ्या पण वापरू शकतात। छानपणे आपली डाळ भाजलेली आहे। या पद्धतीने डाळ छान खरपूस भाजून घेतल्याने टेस्टला छान येते। बाजरी ऑप्शन आहेत, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही भी टाकली तरी चालेल, पण टेस्टला छान येण्यासाठी टाकली तर खूपच छान होईल। आपली बाजरी बघा किती छानपणे त्याच्या लाह्या तयार होतात। लाल मिरची, खसखस, खोबरं, आपण सर्व मसाला छान असा भाजून घेणार आहे। खसखस खोबरं आपण एकत्र भाजणार आहेत। खसखस खोबरं भाजताना गॅस हा स्लो केला पाहिजे। खोबऱ्याला थोडासा लालसर कलर आलेला आहे, यानुसार तुम्ही खोबरं भाजू शकतात। आता आपण कांदा छान लाल होईपर्यंत छान असा खरपूस भाजून घेणार आहोत। कांदा छानपणे बघा तुम्ही मी भाजून घेतलेला आहे, किती खरपूस कांदा भाजलेला आहे।
आता हा आपण सर्व मसाला मिक्सर मधून बारीक करून घेऊया। त्यामध्ये लसण, 3-4 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर व आता हे सर्व मिश्रण आपण बारीक करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये थोडंसं वाटण्यासाठी पाणी टाकूया। बारीक होण्यासाठी मदत होते, फास्ट बारीक होते। छान असं बारीक आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे, एकदम बारीक केलेलं आहे। आता आपण मसाला फ्राय करून घेऊ। छान रस्सा भाजी बनवण्यासाठी मसाला तडका देऊ। मोहरी, जो मसाला आपण पूर्ण बारीक करून घेतलेला आहे तो टाकणार आहे। कढीपत्ता, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि तिखट, हे सर्व मसाले मिक्स करून छान आपण परतून घेऊ। या पद्धतीने मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपण त्यामध्ये पाणी टाकूया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट पातळ रस्सा तयार करू शकतात। हे बघा, मी या पद्धतीनुसार बनवलेली आहे। हे बघा, मी या पद्धतीनुसार रस्सा बनवलेला आहे। पातोडी टाकल्यानंतर ती छान अशी तयार होतं। त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। चवीनुसार मीठ टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा तुम्हाला ज्या पद्धतीने मिठाचे प्रमाण आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाका। मग छान अशी झणझणीत रस्सेदार पातोडी वडी छान असा आपला रस्सा तयार झालेला आहे। तरी चला सर्व करूया। छान असा रस्सा आपला तयार झालेला आहे। अगदी गावाकडची रस्सा पातोडी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब व जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू। त्यासोबत पातोडी सुंदर अशी